हाय फ्रेंड्स, परम एज्युकेशन मध्ये मी परत एकदा आपलं स्वागत करतो. आपण प्रिव्हियस लेक्चर मध्ये पूर्ण बेसिक बघितलं होतं. त्यामध्ये आपण काय काय बघितलं होतं तर पायथागोरस थेरम बघितला होता. पायथागोरस थेरमचा कॉन्व्हर्स बघितला होता. 30 60 90 ट्रायंगल बघितला होता. 45 45 90 ट्रायंगल बघितला होता. थेरम ऑफ जॉमेट्रिक मीन, सिमिलॅरिटी अँड राईट अँगल ट्रायंगल या सर्व थेरम आपण कव्हर केले होते. आणि या सर्व प्रॉपर्टीज थेरम याच्यावरती बेसिक जो प्रॅक्टिस सेट 2.1 आहे तो आजच्या लेक्चर मध्ये आपल्याला सॉल्व्ह करायचा आहे. तर बघूया त्या सर्व रिकॉल त्या थेरमला रिकॉल करून त्याच्यावरचा बेसिक हा प्रॅक्टिस सेट 2.1 आपण सॉल्व्ह करूया. तर प्रॅक्टिस सेट 2.1 मध्ये क्वेश्चन नंबर फर्स्ट काय सांगितलंय, आयडेंटिफाय विच रिझन विच ऑफ द फॉलोइंग इज द पायथागोरस ट्रिपलेट. म्हणजे यापैकी कोणता पायथागोरस ट्रिपलेट आहे ते आपल्याला सांगायचं आणि त्या ठिकाणी स्टेटमेंट म्हणजे रिझन सुद्धा लिहायचंय की तो का पायथागोरस ट्रिपलेट आहे. तर यामध्ये 5 ते 6 प्रॉब्लेम दिले. 3 प्रॉब्लेम मी या ठिकाणी व्यवस्थित समजून सांगेल आणि 3 प्रॉब्लेम तुम्हाला तुम्ही स्वतः घरी सॉल्व्ह करू शकता. तर या ठिकाणी फर्स्ट जो क्वेश्चन दिलाय तो 3 5 आणि 4 दिलाय. आता सर या सर्व गोष्टी सॉल्व्ह करण्या अगोदर आपल्याला हे लक्षात घ्यावं लागेल की पायथागोरस ट्रिपलेट म्हणजे काय. ऍक्च्युअली पायथागोरस ट्रिपलेट सांगतानाच मी सांगितलं होतं की ट्रिपलेट्स म्हणजे काय, द ग्रुप ऑर कलेक्शन ऑफ एनी 3 इज नोन ॲज अ ट्रिपलेट. आणि पायथागोरस ट्रिपलेट म्हणजे काय की नॅचरल नंबर मध्ये जर 3 नॅचरल नंबर दिले असेल तर त्यावेळेस तो ट्रिपलेट फॉर्म होईल. तर त्यामध्ये जो लार्जेस्ट नंबर आहे त्याचा स्क्वेअर हा उरलेले जे 2 स्मॉलेस्ट नंबर असतील त्यांच्या स्क्वेअरच्या सम एवढा जर असेल तर त्या ठिकाणी तो पायथागोरस ट्रिपलेट आहे असं आपण म्हणतो. या ठिकाणी 3 5 4 दिलाय. या ठिकाणी आपण लार्जेस्ट नंबरचा स्क्वेअर करू. म्हणजे सगळ्यात पहिले 5 चा स्क्वेअर करू. 5 चा स्क्वेअर होईल 25. हे इक्वेशन फर्स्ट होईल. त्यानंतर आपल्याला 3 स्क्वेअर प्लस 4 स्क्वेअर करायचंय. म्हणजे 3 स्क्वेअर प्लस 4 स्क्वेअर म्हणजे काय होईल 9 प्लस 16 बरोबर आहे. कारण 3 चा स्क्वेअर 9 आणि 4 चा स्क्वेअर काय होईल 16 होईल. म्हणजे या ठिकाणी हे टोटल 16 प्लस 9 किती होतात 25 होतात. आणि हेच एक्झाम्पल मी पायथागोरस ट्रिपलेट सॉल्व्ह करताना सांगितलं सुद्धा होता. प्रिव्हियस जर लेक्चर तुम्ही बघितलं असेल तर पायथागोरस ट्रिपलेट ज्यावेळेस मी समजून सांगत होतो त्यावेळेस मी हे एक्झाम्पल घेतलेलं आहे. त्यामुळे हे एक्झाम्पल झालेलं आहे ऍक्च्युली. मग हे काय होईल 3 स्क्वेअर प्लस 4 स्क्वेअर इज इक्वल टू काय होईल 25. मग इक्वेशन फर्स्ट आणि सेकंड नुसार आपण काय म्हणू शकतो, फ्रॉम इक्वेशन फर्स्ट अँड सेकंड आपण असं म्हणू शकतो की 5 चा स्क्वेअर म्हणजे लार्जेस्ट नंबरचा स्क्वेअर हा रिमेनिंग जे 2 नंबर आहेत त्यांच्या स्क्वेअरच्या सम एवढा आहे. बरोबर आहे. 5 स्क्वेअर इज इक्वल टू 3 स्क्वेअर प्लस 4 स्क्वेअर. कारण दोन्ही 25 आलं. या दोन साइड इक्वल असेल तर उरलेली ही साइड आणि ही साइड पण काय होईल इक्वल होईल. त्यामुळे 5 स्क्वेअर इज इक्वल टू 3 स्क्वेअर प्लस 4 स्क्वेअर आलं. मग या ठिकाणी आपण काय म्हणू शकतो की हा पायथागोरस ट्रिपलेट्स आहेत. म्हणजे या ठिकाणी आपल्याला स्टेटमेंट लिहावं लागेल. अगोदर स्टेटमेंट काय लिहायचं खाली तर असं लिहायचं देअरफॉर इट इज अन पायथागोरियन ट्रिपलेट्स. इट इज अ पायथागोरियन ट्रिपलेट्स. इट इज अ Pythagorean triplets. Pythagorean triplets. It is a Pythagorean triplets. लिहिताना क्वेश्चन हा 1 मार्क साठीच असेल. मात्र या ठिकाणी सर्व गोष्टी जर व्यवस्थित लिहिलं असेल तर 1 मार्क मिळेल. आणि यापैकी काही जरी मिस्टेक झाली तरी पूर्ण मार्क्स तुमचे जातील. एकही मार्क मिळणार नाही. कारण जेव्हा 2-3 मार्काचा क्वेश्चन असतो तेव्हा स्टेपला मार्क मिळतात. पण 1 मार्कच्या क्वेश्चन मध्ये स्टेपला मार्क मिळत नसतात. त्यामुळे 1 मार्कचा क्वेश्चन हा कम्प्लिटली व्यवस्थितच तुम्हाला सॉल्व्ह करावा लागतो. कम्प्लीट सॉल्व्ह असेल तरच मार्क भेटतो. नाही त्यातला हाफ मार्क सुद्धा तुम्हाला मिळणार नाही. एवढं दाखवलं की त्यानंतर खाली लिहायचं इट इज अ पायथागोरियन ट्रिपलेट. आणि रिझन सुद्धा सांगितलंय. सो लिहायचं बिकॉज. कशामुळे पायथागोरियन ट्रिपलेट आहे तर या ठिकाणी बिकॉज मध्ये लिहायचं स्क्वेअर ऑफ द लार्जेस्ट नंबर. स्क्वेअर ऑफ द लार्जेस्ट नंबर. स्क्वेअर ऑफ द लार्जेस्ट नंबर is equal to sum of the square of the remaining two sides. Sum of the square of the remaining two sides. Two numbers. Side म्हटल्यापेक्षा remaining two numbers. हे तुम्हाला पूर्ण स्टेटमेंट असं रिझन लिहावं लागेल. त्यावेळेस तुम्ही त्याला पायथागोरियन ट्रिपलेट असं म्हणू शकता. मग कसा सॉल्व्ह करायचा आहे तर लार्जेस्ट नंबरचा स्क्वेअर घ्यायचा. त्याला इक्वेशन फर्स्ट नाव द्यायचं. स्मॉलेस्ट 2 नंबरच्या स्क्वेअरची ऍडिशन करायची. ती ऍडिशन तुमची काय होईल जर ती या लार्जेस्ट नंबरच्या स्क्वेअर एवढी आली तर फ्रॉम फर्स्ट अँड सेकंड तुम्हाला काय करायचं त्यांना इक्वेट दाखवायचे. लार्जेस्ट नंबरचा स्क्वेअर इज इक्वल टू सम ऑफ द स्क्वेअर ऑफ द रिमेनिंग टू साइड्स. आणि त्यानंतर त्याला म्हणायचं इट इज अ पायथागोरियन ट्रिपलेट्स. आणि खाली रिझन लिहायचं बिकॉज स्क्वेअर ऑफ द लार्जेस्ट नंबर इज इक्वल टू सम ऑफ द स्क्वेअर ऑफ द रिमेनिंग टू नंबर्स. सो देअरफॉर इट इज अन पायथागोरियन ट्रिपलेट. अशा पद्धतीने तुमचा क्वेश्चन नंबर फर्स्टचा आन्सर तुम्ही लिहू शकता. आता या ठिकाणी 4 9 12 आणि 5 12 13 ला सुद्धा आपण असं करू शकतो. या ठिकाणी 4 9 12 तुम्ही स्वतः करायचा. इट इज अ होमवर्क फॉर यू. ठीक आहे. आता क्वेश्चन नंबर 3 मी तुम्हाला या ठिकाणी सॉल्व्ह करून दाखवतो. बघा या ठिकाणी हे जर समजलं असेल तर याला मी मिटवतो आणि क्वेश्चन नंबर 3 या ठिकाणी तुम्हाला सॉल्व्ह करून दाखवतो. बघा लक्ष द्या. क्वेश्चन नंबर 3 सॉल्व्ह करूया.
क्वेश्चन नंबर 3 मध्ये काय सांगितलंय 5 12 13 आणि हा पायथागोरन ट्रिपलेट आहे की नाही हे आपल्याला सांगायचं आहे. म्हणजे या ठिकाणी लार्जेस्ट नंबरचा स्क्वेअर, आता लार्जेस्ट नंबर कोणता यामध्ये 5 12 आणि 13 मध्ये लार्जेस्ट नंबर 13 आहे. सो आपण सगळ्यात पहिले काय घेऊ 13 चा स्क्वेअर. सो 13 चा स्क्वेअर घेतला किती मिळेल आपल्याला 169. दॅट इज इक्वेशन नंबर फर्स्ट. त्यानंतर आता रिमेनिंग ज्या दोन साइड आहेत त्यांच्या स्क्वेअरची सम घेऊ. म्हणजे काय होईल 5 स्क्वेअर प्लस 12 स्क्वेअर. आता 5 चा स्क्वेअर ऍक्च्युअली किती आहे 25. 5 चा स्क्वेअर 25 आहे आणि 12 चा स्क्वेअर 144 आहे. आता 25 आणि 144 ची ऍडिशन करू. आता 144 प्लस 25 किती होईल 4 आणि 5 9 आणि 4 2 6 आणि हा 1 169 किती होईल 169 होईल. म्हणजे काय होईल या ठिकाणी 5 चा स्क्वेअर प्लस 12 5 चा स्क्वेअर प्लस 12 चा स्क्वेअर इज इक्वल टू काय होईल तर 169. दॅट इज इक्वेशन नंबर सेकंड. सो आपण काय म्हणणार फ्रॉम फर्स्ट अँड सेकंड काय म्हणणार आपण या ठिकाणी जर ह्या दोन साइड इक्वल आल्या तर ह्या पण काय होतील इक्वल होतील. तो 13 चा स्क्वेअर इज इक्वल टू 5 चा स्क्वेअर प्लस 12 चा स्क्वेअर. या ठिकाणी काय होईल 5 चा स्क्वेअर प्लस 12 चा स्क्वेअर. मग तुम्ही काय म्हणणार इट इज अ पायथागोरियन ट्रिपलेट्स. ज्यावेळेस हे स्टेटमेंट व्हॅलिड होतं त्यावेळेस तुम्ही काय म्हणणार इट इज अ पायथागोरियन ट्रिपलेट्स बिकॉज हिअर square of the largest number is equal to sum of the square of the remaining two numbers, then it is a Pythagorean triplets. हे तुम्हाला पूर्ण स्टेटमेंट लिहावं लागेल त्यावेळेस फुल मार्क्स मिळतील आणि त्यावेळेसच हे तुम्ही व्हॅलिड म्हणू शकता. अशा पद्धतीने क्वेश्चन नंबर 3 तुम्ही सॉल्व्ह करू शकता. आता नेक्स्ट परत 3 क्वेश्चन दिलेत. आता यामध्ये काय दिलंय तर 24 70 आणि 74 दिलंय. आता 70 आणि 74 चा स्क्वेअर करा. त्यानंतर 74 चा स्क्वेअर जर या दोनच्या स्क्वेअरच्या सम एवढा आला तुम्ही याला पायथागोरियन ट्रिपलेट म्हणा आणि खाली रिझल्ट लिहून टाका लार्जेस्ट साइडचा स्क्वेअर इज इक्वल लार्जेस्ट नंबरचा स्क्वेअर इज इक्वल टू सम ऑफ द स्क्वेअर ऑफ द रिमेनिंग टू नंबर्स. आणि जर नाही आलं तर स्टेटमेंट काय लिहिणार तुम्ही. आता सपोज मी दोन्ही एक्झाम्पल घेतले त्या ठिकाणी पायथागोरियन ट्रिपलेट्स आला कारण ते सम आलं. जर ती सम या ठिकाणी इक्वल नाही आली तर तुम्ही काय म्हणणार की इट इज नॉट अ पायथागोरियन ट्रिपलेट्स because here square of the largest number is not equal to sum of the square of the remaining two numbers. असं सुद्धा तुम्ही रिझन लिहू शकता. आता 10 24 आणि 27 याला सुद्धा तुम्ही सॉल्व्ह करू शकता. 11 60 आणि 61 ला सुद्धा तुम्ही सॉल्व्ह करू शकता. जर त्या ठिकाणी लार्जेस्ट नंबरचा स्क्वेअर हा या उरलेल्या दोन नंबरच्या स्क्वेअरच्या सम एवढा जर आला तर त्या ठिकाणी तुम्ही पायथागोरियन ट्रिपलेट्स म्हणणार. रिझल्ट लिहिणार स्क्वेअर ऑफ द लार्जेस्ट नंबर इज इक्वल टू सम ऑफ द स्क्वेअर ऑफ द रिमेनिंग टू नंबर्स. आणि जर तो इक्वल नाही आला लार्जेस्ट नंबरचा स्क्वेअर आणि या दोन साइडच्या स्क्वेअरची सम जर इक्वल नाही आली तुम्ही काय म्हणणार इट इज नॉट अ पायथागोरियन ट्रिपलेट बिकॉज हिअर स्क्वेअर ऑफ द लार्जेस्ट नंबर इज नॉट इक्वल टू स्क्वेअर ऑफ द रिमेनिंग टू नंबर्स. अशा पद्धतीने तुम्ही क्वेश्चन नंबर फर्स्ट सॉल्व्ह करू शकता. 3 म्हटलं होतं पण 2 सॉल्व्ह करून दाखवले. बाकीचे तुम्ही होमवर्क म्हणून प्रॅक्टिस करू शकता. 1 मार्क साठीच विचारलं जाते. ठीक आहे आलं लक्षात. त्यानंतर क्वेश्चन नंबर सेकंड कडे जाऊया. आता क्वेश्चन नंबर सेकंड मध्ये काय म्हणलं इन ट्रायंगल एमएनपी. बघा या ठिकाणी एमएनपी नावाचा एक ट्रायंगल दिसतोय. हा राईट अँगल ट्रायंगल आहे कारण यामध्ये एक अँगल 90 डिग्रीचा आहे. या ठिकाणी काय म्हणलं एमएनपी एमएनपी हा राईट अँगल आहे बरोबर म्हणजे 90 डिग्रीचा आहे. एमएनपी 90 डिग्रीचा आहे आणि हा एनक्यू जो आहे तो एनक्यू या एमपी वरती परपेंडिक्युलर आहे आणि एमक्यू जो दिलाय एमक्यू ची लेंथ दिली आहे 9. त्यानंतर क्यूपी दिलाय 4 आणि आपल्याला एनक्यू फाइंड करायचं आहे. सॉरी लक्ष द्या एनक्यू नाही दिलेला ना एनक्यू गिवन नाही दिलेला आपल्याला एमक्यू दिलेला आहे. ओके हा एमक्यू 9 दिलाय त्यानंतर हा क्यूपी 4 दिलाय. आपल्याला हा एनक्यू जो आहे तो फाइंड करायचा आहे. ठीक आहे तर लक्ष द्या आपल्याला आपण जॉमेट्रिक मीन शिकलो. काय सांगितलं जॉमेट्रिक मीन थेरम काय सांगतो आपल्याला जॉमेट्रिक मीन सांगतोय आपल्याला की ज्यावेळेस राईट अँगल ट्रायंगल मध्ये अल्टिट्यूड हा त्याच्या हायपोटेन्युस वर ड्रॉ केलेला असेल तर त्यावेळेस त्या अल्टिट्यूडचा स्क्वेअर हा जो तुमचा हायपोटेन्युस दोन पार्ट मध्ये डिवाइड झाला यांच्या प्रोडक्ट एवढा असेल. हा काय सांगतो तुम्हाला जॉमेट्रिक मीन. या ठिकाणी तुम्ही जॉमेट्रिक मीन फॉर्म्युला वापरू शकता. या ठिकाणी अगोदर जे गिवन दिलंय ते लिहून घ्यायचं. काय दिलंय की इन ट्रायंगल एमएनपी काय म्हटलं आपण इन ट्रायंगल एमएनपी यामध्ये अँगल एमएनपी किती आहे तर अँगल एमएनपी 90 डिग्रीचा आहे. आणि त्यानंतर जो सेगमेंट एनक्यू जो आहे सेगमेंट एनक्यू हा परपेंडिक्युलर आहे सेगमेंट एमपी वरती. हा एमपी वरती परपेंडिक्युलर असल्यामुळे या ठिकाणी जॉमेट्रिक मीन वापरू शकतो. आता दिलेल्या साइड गिवन लिहून घेऊ. एमक्यू किती दिलाय तर एमक्यू 9 दिलाय आणि क्यूपी किती दिलाय तर क्यूपी 4 दिलाय. आता काय म्हणणार तुम्ही बाय जॉमेट्रिक मीन नुसार काय म्हणणार तुम्ही बाय थेरम ऑफ जॉमेट्रिक मीन काय होईल तुमचा एनक्यू चा स्क्वेअर इज इक्वल टू एमक्यू इंटू क्यूपी.
MQ इंटू QP, बरोबर आहे. कारण हा NQ काय असतो, तर या दोन सेगमेंटचा जॉमेट्रिक मीन असतो. त्या ठिकाणी हायपोटेन्यूज दोन पार्ट मध्ये डिवाइड झाला, त्या दोन पार्टचा NQ हा जॉमेट्रिक मीन म्हणजे NQ चा स्क्वेअर इज इक्वल टू MQ इंटू QP. हे आपण बघितलंय अगोदरच्या लेक्चर मध्ये. ज्यांना या गोष्टी समजल्या नाही त्यांना अगोदरचं लेक्चर बघणं कंपल्सरी आहे. ते लेक्चर जर बघितलं नाही तर या ठिकाणी हा फॉर्म्युला कसा आला आणि आपण कसं सॉल्व्ह करतो या गोष्टी कळणार नाही. आता MQ चा स्क्वेअर, आता MQ किती दिलाय, ऑलरेडी MQ गिवन दिले तुम्हाला 9 आणि QP किती दिलाय तर 4. सो 9 into 4 काय होईल 36. सो NQ चा स्क्वेअर इज इक्वल टू 36 होईल. तर याचं स्क्वेअरिंग काढून घेतलं, देअरफोर आपल्याला NQ किती मिळेल, तर देअरफोर NQ मिळाला 6. NQ किती मिळाला 6. अशा पद्धतीने तुम्ही NQ फाइंड करू शकता जॉमेट्रिक मीन. आतापर्यंत 2 मार्क्स साठी अशा पद्धतीचे क्वेश्चन्स महाराष्ट्र स्टेट बोर्डने विचारले गेलेले आहेत. ठीक आहे, 2 मार्क्स साठी हा जॉमेट्रिक मीन वरचा क्वेश्चन बहुतांश वेळेस विचारला गेलाय. त्यामुळे याला अशा पद्धतीने तुम्हाला सॉल्व्ह करावं लागेल. सॉल्व्ह करताना मी स्टेप बाय स्टेपच सोल्युशन द्यावं लागेल. अगोदर ट्रायंगल MNP 90 डिग्रीचा दाखवावा लागेल. त्यानंतर हा NQ परपेंडिक्युलर म्हणावा लागेल, दिलेल्या साइड्स गिवन घ्यावा लागेल आणि नंतर तुम्हाला जॉमेट्रिक मीन फॉर्म्युला वापरावा लागेल. डायरेक्ट जॉमेट्रिक मीन फॉर्म्युला मिळाला तर 2 पैकी जास्तीत जास्त हाफ मार्क मिळू शकतो किंवा 1 मार्क मिळू शकतो. पूर्ण मार्क मिळणार नाही. पूर्ण मार्क मिळवायचे असेल आणि पूर्ण या ठिकाणी व्यवस्थित जर करायचं असेल तर तुम्हाला पूर्ण गिवन या ठिकाणी लिहावं लागेल. चला यानंतर नेक्स्ट प्रॉब्लेम बघूया. नेक्स्ट प्रॉब्लेम मध्ये पण काय दिलंय, तर या ठिकाणी बघा, या ठिकाणी PQR सुद्धा एक राईट अँगल ट्रायंगल आहे आणि या ठिकाणी बघा हा 90 डिग्रीचा अँगल दिसतोय. अँगल हा QPR 90 डिग्रीचा आहे आणि त्या ठिकाणी तुमचा जर तो 90 चा होईल तर तुमचा हा QR काय झाला, हा QR हायपोटेनियस झाला. म्हणजे हा PM काय, हा PM हायपोटेनियस असणारा अल्टिट्यूड आहे. आणि असं जर असेल तर आपण कोणता थेरम वापरू शकतो, जॉमेट्रिक मीन थेरम. जेव्हाही राईट अँगल ट्रायंगल असेल आणि त्याच्या हायपोटेनियस वर जर अल्टिट्यूड ड्रॉ झाला असेल तेव्हा तुम्ही जॉमेट्रिक मीन वापरू शकता. या ठिकाणी काय दिलंय, तर अँगल QPR जो QPR आहे तो 90 डिग्रीचा आहे. अँगल QPR 90 डिग्रीचा बघा, QPR 90 डिग्रीचा, 90 डिग्रीचा अपोजिट असतो हायपोटेनियस, त्यामुळे QR हायपोटेनियस होईल आणि हा PM त्या हायपोटेनियस वरचा अल्टिट्यूड होईल. तो 2 पार्ट मध्ये डिवाइड करतो. या 2 पार्टचा हा PM काय झाला, जॉमेट्रिक मीन झाला. म्हणजे PM स्क्वेअर इज इक्वल टू QM इंटू MR आपण करू शकतो. या ठिकाणी काय म्हटलंय, PM इज अ परपेंडिक्युलर टू QR. हा PM QR वर परपेंडिक्युलर आहे. QMR हे कोलिनियर पॉइंट आहेत. PM 10 दिलाय, QM 8 दिलाय. आपल्याला QR फाइंड करायचा आहे. ठीक आहे, स्टेप बाय स्टेप सर्व सोल्युशन लिहूया. तर काय म्हणणार तुम्ही, इन ट्रायंगल PQR, इन ट्रायंगल PQR, तर PQR ट्रायंगल मध्ये कोणता अँगल 90 डिग्रीचा आहे तो लिहून घेऊ. तर QPR हा अँगल 90 डिग्रीचा आहे. म्हणजे QPR 90 चा म्हणजे QR हायपोटेनियस झाला. मग खाली लिहून टाका की ते हायपोटेनियस वर कोण परपेंडिक्युलर आहे, तर PM परपेंडिक्युलर आहे. सेगमेंट PM परपेंडिक्युलर टू दॅट सेगमेंट QR. मग असं जर असेल तर आपण जॉमेट्रिक मीन थेरम वापरू शकतो. जे साइड गिवन दिल्यात ते लिहून घेऊ. PM किती दिलाय, तर PM 10 दिलाय. त्यानंतर आपला QM किती दिलाय, तर QM 8 दिलाय आणि QR फाइंड करायचा आहे. आता जॉमेट्रिक मीन जर वापरला काय म्हणणार तुम्ही, बाय जॉमेट्रिक मीन, बाय जिओमेट्रिक मीन. जॉमेट्रिक मीन नुसार काय होईल, तर जॉमेट्रिक मीन काय सांगतोय आपल्याला, तर या अल्टिट्यूडचा स्क्वेअर म्हणजे PM चा स्क्वेअर इज इक्वल टू काय होईल, QM इंटू MR. QM इंटू MR होईल. आता काय काय गिवन दिलंय, तर ऑलरेडी PM गिवन दिलंय म्हणजे काय होईल, तुमचा 10 चा स्क्वेअर इज इक्वल टू QM पण दिलंय 8 इंटू MR होईल. 8 इंटू काय होईल, MR होईल. आता या ठिकाणी 10 चा जर स्क्वेअर केला तर 10 चा स्क्वेअर किती मिळणार तुम्हाला, 100. 10 चा स्क्वेअर मिळतो 100. सो 100 इज इक्वल टू, आता हा 8 जो आहे तो जर या साईडला आला तर कुठे येईल, 100 च्या अपॉनला येईल. म्हणून हा 8 इकडे आणला तर तो 100 च्या अपॉनला आला. 100/8 इज इक्वल टू MR होईल. 100/8 इज इक्वल टू काय होईल, MR होईल. आता याला जर सॉल्व्ह करायचं म्हटलं तर काय होईल, 100 आणि 8 ला जर आपल्याला सॉल्व्ह करायचं तर काय होईल, या ठिकाणी आपल्याला म्हणू शकतो की 2 4 चा 8, काय म्हणू शकतो आपण, 2 4 चा 8 आणि 25 4 चा 100. 2 4 चा 8 आणि 25 4 चा 100 म्हणजे 4 ने या ठिकाणी कट होतोय. म्हणजे जो MR तुम्हाला मिळाला तो MR काय मिळतोय, तर तो मिळतोय 25/2 म्हणजे इज इक्वल टू 12.5. तुम्हाला MR किती मिळाला, तर जो MR मिळाला तो मिळाला 12.5. किती मिळाला, 12.5. MR 12.5 मिळाला. आता QM 8, QM किती दिलाय 8 आणि MR 12.5. फाइंड काय करायचंय, QR कशापासून मिळाला, QM प्लस MR म्हणजे 12.5 प्लस 8 म्हणजे काय होईल 20.5. जो QR तुम्हाला फाइंड करायचा आहे तो मिळेल 20.5. आता या ठिकाणी QR कशापासून बनेल, तर QR बनलाय QM प्लस MR. QM प्लस MR, QM आहे 8 प्लस MR आहे 12.5 म्हणजे टोटल जो तुम्हाला QR फाइंड करायचा होता
तो मिळाला 20.5. अशा पद्धतीने आपण हा प्रॉब्लेम सॉल्व्ह करू शकतो. जो QR तुम्हाला टोटल फाइंड करायचा आहे तो मिळाला 20.5. अगदी सिंपल होतं. एका राईट अँगल ट्रायंगल मध्ये त्याच्या हायपोटेनियसवर अल्टिट्यूड ड्रॉ केला होता म्हणून जॉमेट्रिक मीन फॉर्म्युला वापरला. त्यानुसार आपल्याला QM आणि MR हे दोन सेगमेंट होते. त्या दोन सेगमेंटची ऍडिशन ही QR येते. त्यामुळे आपल्याला अगोदर MR मिळाला. त्या दोन सेगमेंटची ऍडिशन केली तर आपल्याला त्या ठिकाणी QR मिळाला. तो QR मिळाला 20.5. अशा पद्धतीने तुम्ही क्वेश्चन नंबर 3 सॉल्व्ह करू शकता. आय होप लक्षात आलं असेल. लगेच समोर जाऊया. आता लगेच क्वेश्चन नंबर 4 कडे बघू. क्वेश्चन नंबर 4 मध्ये काय दिलंय तर या ठिकाणी आपल्याला ऍक्च्युअली दिसतंय की एक ट्रायंगल दिलाय. त्या ट्रायंगल मध्ये RP आणि PS फाइंड करायचे आणि काही इन्फॉर्मेशन गिवन दिलेली आहे ती ट्रायंगल मध्ये. त्या इन्फॉर्मेशनचा यूज करू. आता जी इन्फॉर्मेशन गिवन दिली अगोदर ती इन्फॉर्मेशन लिहून घेऊया. आता यामध्ये काय म्हटलंय की इन ट्रायंगल PSR यामध्ये अँगल S 90 डिग्रीचा आहे. आता हा अँगल S 90 डिग्रीचा आहे आणि जो अँगल P जो आहे तो 30 डिग्रीचा गिवन दिलाय. आता मला सांगा ट्रायंगलच्या तीनही अँगलची सम किती असते 180 डिग्री. मग हा 90 प्लस हा 30 प्लस हा R तुम्हाला फाइंड करायचा आहे इज इक्वल टू 180 डिग्री. आता 90 प्लस 30 किती होईल 90 प्लस 30 होतो 120 डिग्री. आता 120 प्लस R इज इक्वल टू 180. आता या ठिकाणी 120 तर इकडे गेला काय होईल मायनस. सो तुमचा R किती मिळेल 180 मायनस 120 म्हणजे ऍक्च्युअली तुम्हाला जो अँगल R फाइंड करायचा तो मिळाला 60 डिग्रीचा. या ठिकाणी काय म्हणणार तुम्ही R इज इक्वल टू 60 डिग्री. म्हणजे हा कोणता ट्रायंगल तयार होईल 30 60 90 चा ट्रायंगल तयार होईल. आणि 30 60 90 चा ट्रायंगल म्हटल्यानंतर आपण 30 60 90 चा फॉर्म्युला थेरम वापरू शकतो. 30 60 90 चा थेरम काय अपोजिट साइड ऑफ 30 डिग्री इज हाफ ऑफ द हायपोटेनियस आणि अपोजिट साइड ऑफ 60 डिग्री इज √3/2 टाइम्स ऑफ द हायपोटेनियस. आणि हायपोटेनियस कोणता आहे तर जो 90 डिग्रीच्या अपोजिट असतो तो असतो हायपोटेनियस. म्हणजे PR तुमचा हायपोटेनियस होईल. तर चला सर्व गोष्टी या ठिकाणी लिहून घेऊया आपण आणि नंतर स्टेप बाय स्टेप प्रॉब्लेम सॉल्व्ह करूया. लेट्स सी हियर. तर काय म्हणू आपण इन ट्रायंगल PSR अँगल PSR कितीचा आहे तर अँगल PSR हा 90 डिग्रीचा आहे. अँगल PSR 90 डिग्रीचा बरोबर आहे. म्हणजे अँगल S त्यानंतर अँगल P कितीचा आहे तर अँगल P 30 चा आहे. हे जर 90 प्लस 30 आलं तर therefore आपण काय म्हणू शकतो अँगल R कितीचा येईल 60 डिग्रीचा येईल बाय अँगल सम प्रॉपर्टी ऑफ ट्रायंगल. बाय अँगल सम प्रॉपर्टी ऑफ ट्रायंगल अँगल R कितीचा येईल 60 डिग्रीचा. सो therefore तुम्ही काय म्हणणार therefore ट्रायंगल PSR इज 30 डिग्री 60 डिग्री 90 डिग्री ट्रायंगल. काय आले तर PSR हा 30 60 90 डिग्रीचा ट्रायंगल आला. 30 60 90 चा ट्रायंगल मिळाला आपल्याला हा PSR. मग हा जर PSR 30 डिग्रीचा असेल तर अपोजिट साइड ऑफ 30 डिग्री अपोजिट साइड ऑफ 30 डिग्री अपोजिट साइड ऑफ 30 डिग्री म्हणजे कोणती अपोजिट साइड ऑफ 30 डिग्री अपोजिट साइड 30 डिग्रीच्या अपोजिट साइड कोणती आहे RS. कोणती आहे RS. ही RSच आहे ना. तर RS काय म्हणू शकतो तुम्ही RS इज इक्वल टू हाफ ऑफ द हायपोटेनियस. हायपोटेनियस काय या ठिकाणी PR. तर RS इज इक्वल टू हाफ ऑफ PR म्हणू शकता तुम्ही बरोबर आहे. अपोजिट साइड ऑफ 30 डिग्री आणि बाय 30 60 90 च्या थेरम नुसार अपोजिट साइड ऑफ 30 डिग्री काय असते तर हाफ ऑफ द हायपोटेनियस असते. आता जे गिवन दिले ते पुट अप करून बाकीच्या व्हॅल्यू आपण फाइंड करू. तर ऍक्च्युअली RS तुम्हाला गिवन दिलंय तो 6 इज इक्वल टू हाफ इंटू PR म्हणजे RP. तुम्ही याला RP सुद्धा लिहू शकता PR ला कारण या ठिकाणी क्वेश्चन मध्ये RP फाइंड करायला सांगितलं म्हणून RP लिहा. सो या ठिकाणी RP लिहिलं. या ठिकाणी इज इक्वल टू RP. आता RP फाइंड करायचंय. हा 2 इकडे काय तर अपॉन ला इकडे गेला तर काय होईल तो मल्टिप्लाय मध्ये जाईल. सो काय होईल तुमचा 6 × 12 तुमचा RP किती मिळेल तर RP मिळाला 12. सो RP इज इक्वल टू 6 × 2. सो दॅट इज ऍक्च्युअली आपल्याला जो RP मिळाला RP किती मिळाला 6 × 2 12. सो वी गेट RP इज इक्वल टू 12. RP किती मिळाला 12 मिळाला. अशा पद्धतीने आपण RP फाइंड केला. आलं लक्षात अपोजिट साइड ऑफ 30 डिग्री थेरम वापरला RP फाइंड झाला. आता इथपर्यंत RP तर मिळाला आपल्याला. आता आपल्याला काय फाइंड करायचं तर PS फाइंड करायचं आहे. PS कशाचा आहे तर 60 डिग्रीच्या अपोजिट साइड आहे. तर अपोजिट साइड ऑफ 60 डिग्री अपोजिट साइड ऑफ 60 डिग्री. आता 60 डिग्रीची अपोजिट साइड म्हणजे कोणती आहे ती आहे PS. तुमचा PS काय असेल तर PS असेल √3/2 टाइम्स ऑफ द RP. आता RP किती मिळाला ऍक्च्युअली 12 तर √3/2 इंटू 12 √3/2 इंटू 12. आता 12 ला जर कट करायचं म्हणलं तर 2 6 चा काय होईल 12 होईल. 2 6 चा 12 म्हणजे जो PS तुम्हाला फाइंड करायचा होता तो मिळाला 6√3. PS किती मिळाला 6√3. अशा पद्धतीने तुम्ही RP आणि PS फाइंड करू शकता बाय 30 60 90 चा थेरम वापरून. ज्यावेळेस मी 30 60 90 फर्स्ट लेक्चर मध्ये सांगितलं होतं त्यावेळेस मी म्हटलं होतं की प्रॉब्लेम सॉल्व्ह करताना सगळ्या गोष्टी क्लिअर होईल. फक्त आता हे बेसिक समजून घ्या त्याचं या ठिकाणी इम्प्लिमेंटेशन होतंय आणि या सर्व गोष्टी लक्षात आल्या असेल.
की या ठिकाणी दोन अँगल गिवन दिले होते, तिसरा अँगल ऑटोमॅटिकली 60 डिग्री मिळाला, तर 30 60 90 चा जर ट्रायंगल तयार झाला तर अपोजिट साइड ऑफ 30 डिग्री काय असते, हाफ ऑफ द हायपोटेन्यूज. त्यानुसार हायपोटेन्यूज मिळाला 12, कारण जर साइड 60 हाफ असेल तर ती 6 आहे, तर हायपोटेन्यूज किती होईल 12, तर आरपी 12 मिळाला. अपोजिट साइड ऑफ 60 डिग्री √3/2 टाइम्स ऑफ द हायपोटेन्यूज, सो √3/2 इंटू हायपोटेन्यूज 12, सो या ठिकाणी 2 6 चा 12 कट झालं, तर यानुसार आपल्याला 6√3 काय मिळालं तर पीएस साइड मिळाली. म्हणजे जी पीएस फाइंड करायची होती ती मिळाली 6√3 आणि जो हायपोटेन्यूज सॉल्व्ह करायचा होता तो 12 मिळाला. जर तुम्ही या ठिकाणी पायथागोरस थेरम वापरला तर तुमचं बरोबर आहे की नाही चूक हे आन्सर चेक करण्यासाठी या 12 चा स्क्वेअर इज इक्वल टू 6 स्क्वेअर प्लस 6√3 चा स्क्वेअर एवढं जर तुम्ही पायथागोरस थेरम मध्ये वापरून बघितलं की या 12 चा स्क्वेअर इज इक्वल टू या दोघांच्या स्क्वेअरची सम एवढं जर आलं तर तुमचं बरोबर, आणि जर रॉंग त्या ठिकाणी काही मिस्टेक झाली, जर हे इक्वल आलं नाही तर आपला प्रॉब्लेम कुठेतरी चुकलाय, परत चेक करायचा आहे. हे आपण या ठिकाणी आपलं आन्सर बरोबर आहे की नाही ते चेक करण्याची एक ट्रिक आहे. ठीक आहे, आल्या लक्षात क्वेश्चन नंबर 4. चला क्वेश्चन नंबर 5 कडे जाऊया. आता क्वेश्चन नंबर 5 म्हणजे एक ऍक्टिव्हिटी आहे. काय म्हटलं या ऍक्टिव्हिटी मध्ये, फॉर फाइंडिंग AB अँड BC विथ द हेल्प ऑफ द इन्फॉर्मेशन गिवन कंप्लीट द फॉलोइंग ऍक्टिव्हिटी. ठीक आहे, आता फॉलोइंग ऍक्टिव्हिटी कंप्लीट करायची. आता बघा मित्रांनो या ठिकाणी काय म्हटलंय, ABC मध्ये AB आणि BC या दोन साइड गिवन दिल्यात. आता इक्वल कशामुळे, तर फिगर मध्ये गिवन आहे म्हणून आपण इथं काय लिहिणार, पहिल्या ब्रॅकेट मध्ये गिवन. काय लिहिणार पहिल्या ब्रॅकेट मध्ये गिवन, कारण फिगर मध्ये या ठिकाणी दोन लाईन दाखवल्या, याचा अर्थ काय ही साइड आणि ही साइड इक्वल आहे, सो गिवन इक्वल दाखवलं. आता अँगल BAC फाइंड करायचा. BAC म्हणजे हा अँगल. आता मला सांगा मित्रांनो की ज्या वेळेस दोन साइड इक्वल असेल त्याच्या अपोजिट दोन साइड इक्वल असेल त्याच्या अपोजिट अँगल पण काय होतील इक्वल. आता या साइडचा अपोजिट अँगल आणि याचा अँगल हा, म्हणजे दोन अँगल इक्वल झाले आणि हा अँगल 90 चा आहे. म्हणजे याला जर तुम्ही x म्हटलं आणि याला जर x म्हटलं तर काय होईल तुमचं x प्लस 90 इज इक्वल टू काय होईल 180, कारण ट्रायंगलच्या तीनही अँगलची सम असते 180 डिग्री. आता दोन साइड जर इक्वल झाल्या दोन अँगल पण काय असतात इक्वल येतात. आयसोसेलेस ट्रायंगल थेरम सांगतो आपल्याला की आता या साइड इक्वल आहेत म्हणजे हे अँगल पण इक्वल आहेत. याला x म्हणलं तर काय होईल 2x प्लस 90 इज इक्वल टू काय होईल तर 180 डिग्री होईल. मग 90 तिकडे पाठवला तर 2x इज इक्वल टू काय होईल 180 मायनस 90, म्हणजे 2x इज इक्वल टू 90. म्हणजे देअरफॉर तुमचा x किती आला तर x 45 डिग्रीचा आला. x किती आला 45 डिग्रीचा, म्हणजे तुमचा ऍक्च्युअली हा अँगल पण 45 डिग्री होईल आणि हा अँगल पण 45 डिग्री होईल. म्हणजे तुमचा ट्रायंगल कोणता फॉर्म झालाय तर ट्रायंगल 45 45 90 चा ट्रायंगल फॉर्म झाला. तुमचा अँगल BAC फाइंड करायचा होता, हा BAC अँगल तुम्हाला 45 डिग्रीचा मिळाला. BAC किती मिळाला 45 डिग्रीचा अँगल BAC 45 डिग्रीचा मिळाला. मग हा 45 45 90 चा जर ट्रायंगल तयार झाला तर 45 45 90 चा ट्रायंगल काय सांगतो की या AB आणि BC च्या साइड आहेत, म्हणजे 45 डिग्रीच्या अपोजिट साइड ज्या आहेत ते 1/√2 टाइम्स ऑफ द हायपोटेन्यूज असतात. म्हणून AB इज इक्वल टू BC इज इक्वल टू काय होईल 1/√2 टाइम्स ऑफ द हायपोटेन्यूज. 1/√2 टाइम्स ऑफ द हायपोटेन्यूज होईल. आता हे या ठिकाणी मिटवतो मी, लक्ष द्या. बाकी समोरच्या गोष्टी या ठिकाणी सॉल्व्ह कराव्या लागतील. काय झालं की अपोजिट साइड ऑफ 45 डिग्री इज 1/√2 टाइम्स ऑफ द हायपोटेन्यूज. या दोन्ही साइड 45 डिग्रीच्या अपोजिट आहे AB आणि BC, ती 1/√2 टाइम्स ऑफ द हायपोटेन्यूज येईल. आता 1/√2 टाइम्स ऑफ द हायपोटेन्यूज आलं. या ठिकाणी तुमची AC किती आहे, AC ऑलरेडी तुम्हाला √2 गिवन दिलंय. या ठिकाणी सुद्धा काय होईल तुमचं 1/√2 * 8, 1/√2 * 8 होईल. आता या ठिकाणी तुम्हाला 1/√2 * 8, आता असं जर दिलं असेल 1/√2 * √8. आता मित्रांनो मला सांगा √8 ला तुम्ही काय लिहू शकता, √8 ला आपण असं लिहू शकतो 2 * 4, 2 * 4 लिहू शकतो, कारण 4 2 चा 8. आता 4 चा कंप्लीट स्क्वेअर रूट निघतं, कारण 2 चा स्क्वेअर 4 आहे तर 4 चा स्क्वेअर रूट 2 असेल, तर याला आपण लिहू शकतो 2√2. म्हणजे या √8 ला काय लिहू शकतो आपण 2√2. या ब्रॅकेट मध्ये सुद्धा काय येईल 1/√2 ची 1/√2 ची, बरोबर आहे. या √8 ला आपण असं लिहिलं की 4 * 2, हा 4 बाहेर निघाला तर तो आला 2 आणि हा √2 ॲज इट इज, कारण स्क्वेअर रूटच्या बाहेर 2 निघत नाही, कारण 2 चा कंप्लीट स्क्वेअर रूट नाहीये, पण 4 चा स्क्वेअर रूट 2 आहे, सो याला 2√2 लिहिलं. आता या ठिकाणी काय होईल मित्रांनो, तर या ठिकाणी हा √2 आणि √2 काय होईल, बरोबर आहे. आता हे √2 याला जर आपण 2√2 लिहिलं सपोज, ठीक आहे, या ठिकाणी याला 2√2 जर लिहिलं √8 ला तर काय होईल तुमचं हा √2 आणि √2 कॅन्सल होईल. म्हणजे या ठिकाणी हा √2 आणि हा √2 काय झाला कॅन्सल, तर तुमचं AB इज इक्वल टू BC इज इक्वल टू काय मिळालं तर 2 मिळालं. अशा पद्धतीने एक सिंपल ही ऍक्टिव्हिटी आहे, ही आपण कंप्लीट करू शकतो. आल्या लक्षात, फाय झाला असेल तर परत लक्ष द्या. AB आणि BC या दोन लाईन वरून आपण ठरवलं की ह्या गिवन मध्ये इक्वल आहे. आता अँगल BAC 90 कसा आला, तर याला x आणि याला x पकडला, हा 90, 2x प्लस 90 म्हणजे 2x इज इक्वल टू 90, म्हणजे x किती मिळाला 45. मग हा पण 45, हा पण 45. कोणता ट्रायंगल तयार झाला 45 45 90 चा, आणि 45 45 90 चा ट्रायंगल जर तयार झाला असेल तर अपोजिट साइड ऑफ 40 डिग्री काय असते, तर 1/√2 टाइम्स ऑफ द हायपोटेन्यूज असते. म्हणून AB इज इक्वल टू BC इज 1/√2 टाइम्स ऑफ AC. AC काय हायपोटेन्यूज,
AC ची लेंथ किती आहे तर √2 √8 या ठिकाणी 1/√2 1/√2 येईल. आता √8 ला काय लिहू शकतो आपण तर 4 × 2 4 रूटच्या बाहेर आला तर 4 2 आणि √2 ॲज इट इज याला 2√2 लिहिलं. आता हा √2 आणि √2 कॅन्सल झालं, काय उरलं AB आणि BC 2 उरलं. अशा पद्धतीने क्वेश्चन नंबर 5 चं एक कंप्लीट सोल्युशन आहे. 2 मार्क साठी अशी ऍक्टिव्हिटी विचारल्या जाऊ शकते परीक्षेला आणि ती ऍक्टिव्हिटी तुम्हाला अशा पद्धतीने सॉल्व्ह करावी लागेल. आय होप लक्षात आला असेल. आता आजच्या लेक्चर मध्ये आपण हा शेवटचा प्रॉब्लेम बघू. आता प्रॅक्टिस सेट 2.1 मध्ये काही प्रॉब्लेम राहिलेले आहेत पण त्याला आपण पुढच्या लेक्चर मध्ये बघू. आज हा शेवटचा प्रॉब्लेम बघू आणि आजच्या लेक्चरला या ठिकाणी विराम देऊ. बाकीचे जे प्रॉब्लेम राहिले ते नेक्स्ट लेक्चर मध्ये बघू. आता काय म्हटलंय 6 मध्ये थोडंसं या ठिकाणी कन्सेप्टचा यूज करायचा आहे आणि थोडंसं या ठिकाणी व्यवस्थित बघावं लागेल. फाइंड द साइड अँड पेरिमीटर ऑफ स्क्वेअर हुज डायगोनल इज 10 सेंटीमीटर. आता एका स्क्वेअरचा फक्त डायगोनल दिलाय, आपल्याला साइड पण माहित नाहीये तर साइड पण फाइंड करायची आणि पेरिमीटर पण फाइंड करायचं आहे. त्यासाठी सगळ्यात पहिले स्क्वेअरची एक फिगर ड्रॉ करून घेऊ. आता सपोज या ठिकाणी मी एक स्क्वेअरची फिगर ड्रॉ केली. स्क्वेअरची फिगर, आता स्क्वेअर ऍक्च्युअली स्क्वेअर म्हणजे काय हेच जर माहित नसेल तर बाकी गोष्टी आपण करू शकणार नाही. स्क्वेअर म्हणजे काय की ऑल साइड, स्क्वेअरला 4 साइड असतात, 4 साइड बरोबर आहे कारण तो क्वाड्रिलॅटरल आहे. क्वाड्रिलॅटरला 4 साइड असतात तर या ठिकाणी स्क्वेअरच्या 4ही साइड इक्वल असतात. म्हणजे ज्या फिगरच्या 4ही, ज्या क्वाड्रिलॅटरच्या 4ही साइड इक्वल आहेत आणि 4ही अँगल हे 90 डिग्रीचे आहेत त्याला आपण स्क्वेअर म्हणतो. या ठिकाणी जर आपण या स्क्वेअरला नाव दिलं A B C आणि D तर या ठिकाणी ऑल अँगल काय असतील तर ऑल अँगल 90 डिग्रीचे असतील. ऑल अँगल 90 डिग्रीचे असतील आणि ऑल साइड इक्वल असतील. ऑल साइड काय असतील इक्वल असतील. या ठिकाणी जर डायगोनल ड्रॉ करायचा आपण हा AC डायगोनल ड्रॉ केला कारण डायगोनल ड्रॉ करावा लागेल कारण डायगोनल गिवन दिलाय. तर हा AC डायगोनल जर ड्रॉ केला मित्रांनो तर आपला या ठिकाणी ABC नावाचा एक स्पेशल ट्रायंगल बनेल. हा ABC नावाचा आपण एक स्पेशल ट्रायंगल बनवू शकतो. बघा या ABC चा जर विचार केला, या ट्रायंगल हा ABC बाजूला घेतला तर हा अँगल B काय 90 डिग्रीचा आहे. या दोन साइड इक्वल असल्यामुळे तुम्ही याला x म्हणू शकता आणि याला पण काय म्हणू शकता x. आता याला दोन पद्धतीने सॉल्व्ह करू शकता तुम्ही. यामध्ये 45 45 90 चा ट्रायंगल पण वापरू शकता आणि पायथागोरस थेरम पण वापरू शकता. पण जनरली अशा वेळेस पायथागोरस थेरमच वापरायचा कारण पायथागोरस थेरम तुमची प्रॅक्टिस झालेली आहे तो तुम्हाला इझी येईल. तुमचे मार्क्स पण जाणार नाही आणि तुमचा प्रॉब्लेम पण व्यवस्थित सॉल्व्ह होईल. त्यामुळे आता या ठिकाणी जर विचार केला तर याला जर x म्हटलं आणि याला पण x म्हटलं तर काय म्हणावं लागेल इन ट्रायंगल ABC. काय म्हणू आपण इन ट्रायंगल ABC. या क्वाड्रिलॅटरल ABC मध्ये विचार केला तर इन ट्रायंगल ABC तुमचा जो अँगल ABC काय आहे तर ABC तुमचा अँगल जो आहे तो आहे 90 डिग्रीचा. मग या ठिकाणी काय वापरू शकता बाय पायथागोरस थेरम. बाय पायथागोरस थेरम काय होईल तुमचा स्क्वेअर ऑफ द हायपोटेन्यूस. हायपोटेन्यूस काय तुमचा AC. सो AC चा स्क्वेअर इज इक्वल टू काय होईल AB चा स्क्वेअर प्लस BC चा स्क्वेअर. AB चा स्क्वेअर प्लस BC चा स्क्वेअर. आता ऍक्च्युअली फिगर मिटवतो मी सेपरेट फिगर. आता आपण कंप्लीट फिगर मध्येच बघू. आता यामध्ये जर तुम्ही बघितलं AC काय दिलेला आहे 10 दिलेला आहे गिवन कारण डायगोनल 10 म्हटलं डायगोनल काय तुमचा ते AC चा डायगोनल आहे त्यामुळे AC 10 होईल. सो 10 चा स्क्वेअर इज इक्वल टू AB ला काय म्हटलं x. सो x चा स्क्वेअर BC ला पण काय म्हटलं x कारण ऑल साइड इक्वल आहे स्क्वेअरच्या. सो x स्क्वेअर प्लस x स्क्वेअर काय होईल तुमचं 2x स्क्वेअर. 10 चा स्क्वेअर 100 इज इक्वल टू 2x स्क्वेअर. आता हा 2 कुठे जाईल 100 च्या अपॉन ला जाईल. सो 100/2 100/2 इज इक्वल टू x स्क्वेअर. म्हणजे ऍक्च्युअली x स्क्वेअर किती मिळेल तर x स्क्वेअर मिळेल 50. 100/2 50 होईल. सो x स्क्वेअर इज इक्वल टू मिळाला 50. ठीक आहे x स्क्वेअर किती मिळाला 50. आता 50 ला तुम्ही काय लिहू शकता तर 50 ला तुम्ही लिहू शकता x इज इक्वल टू 25 × 2. 25 × 2 लिहू शकता. आता जर आपण या ठिकाणी याला जर स्क्वेअर रूट मध्ये टाकलं याचा स्क्वेअर काढून घेतला तर x इज इक्वल टू काय होईल तर √25 × 2 होईल. √25 × 2 होईल. आता 25 ला स्क्वेअर रूटच्या बाहेर घ्यायचं म्हटलं काय येईल 5 कारण 5 चा स्क्वेअर 25 आहे. 25 चा स्क्वेअर रूट 5 आहे आणि √2 ला ऍज इट इज ठेवावं लागेल कारण √2 स्क्वेअर रूटच्या बाहेर निघणार नाही. सो x किती मिळेल तर x मिळेल आपल्याला 5√2. x किती मिळालं तर x म्हणजे साइड AB आणि BC काय मिळालं तुम्हाला या ठिकाणी AB BC म्हणजे टोटल साइड किती मिळाल्या टोटल साइड मिळाल्या तुमच्या 5√2. म्हणजे तुम्ही काय म्हणू शकता therefore AB is equal to BC is equal to CD is equal to AD is equal to काय मिळालं 5√2. ऑल साइड मिळाल्या 5√2 आणि या ठिकाणी तुम्हाला साइड तर मिळाली. आता फाइंड करायचं आहे पेरिमीटर. आता पेरिमीटर ऑफ स्क्वेअर मी काय सांगितलं की क्वाड्रिलॅटरल चॅप्टर जे 9th मध्ये आहे त्या चॅप्टरचा व्यवस्थित स्टडी करावा लागेल तेव्हा पुढच्या गोष्टी समजतील. त्यामध्ये स्क्वेअरच्या सर्व प्रॉपर्टीज माहित पाहिजे. स्क्वेअरच्या सर्व साइड्स इक्वल असतात. स्क्वेअरचे सर्व अँगल इक्वल असतात. त्यानंतर स्क्वेअरच्या एरियाचा फॉर्म्युला काय स्क्वेअरच्या पेरिमीटरचा फॉर्म्युला काय एरिया ऑफ स्क्वेअर असतो साइड स्क्वेअर. या ठिकाणी एरिया सांगितला नाही म्हणून फाइंड करायची गरज नाही. जर फाइंड करायचं म्हटलं असतं साइड स्क्वेअर आला असता आणि पेरिमीटर काय असतो तो 4 × साइड. मला या ठिकाणी पेरिमीटर आपल्याला सॉल्व्ह करायचं आहे. आता इथपर्यंत समजलं असेल साइड कशी आली कळलं असेल तर या ठिकाणी मी ठेवतो आणि तुम्हाला पेरिमीटर सॉल्व्ह करून दाखवतो. ठीक आहे तर पेरिमीटर सॉल्व्ह करताना काय पेरिमीटरचा फॉर्म्युला असतो 4 × साइड. आता 4 × साइड काय आलेली ऍक्च्युअली तुमची जी साइड आली ती आली 5√2.
या ठिकाणी तुम्ही म्हणू शकता साइड इज इक्वल टू 5√2 आलेली आहे आणि आपल्याला फाइंड करायचं आहे पेरिमीटर. सो पेरिमीटर ऑफ स्क्वेअर, तर पेरिमीटरचा फॉर्म्युला असतो 4 इंटू साइड. स्क्वेअरच्या पेरिमीटरचा फॉर्म्युला काय 4 इंटू साइड. आता 4 इंटू साइड किती दिली तुम्हाला 5√2, मग 4 पायचा किती होईल 20. सो ऍक्च्युअली तुमचे जे आले 20√2. आता सेंटीमीटर दिले म्हणून याचं युनिट तुम्हाला सेंटीमीटरच घ्यावं लागेल. सर्व सीट आणि सेंटीमीटर, पेरिमीटर सुद्धा कशामध्ये असेल तर सेंटीमीटर मध्ये असेल. तर ऍक्च्युअली तुम्हाला जो पेरिमीटर सॉल्व्ह करायचा होता तो आला 20√2. अशा पद्धतीने हा प्रॉब्लेम नंबर 6 आपण सॉल्व्ह करू शकतो. आता 40/40/90 च्या ट्रायंगल नुसार तुम्ही सॉल्व्ह करू शकाल. कसं तर लक्षात घ्या, या ठिकाणी x आणि x या दोन साइड जर इक्वल आल्या तर अपोजिट अँगल पण काय होतील इक्वल. म्हणजे हा अँगल आणि हा अँगल हा पण 45 डिग्री आणि हा पण 45 डिग्री होईल. म्हणजे एकदम इझी तुम्ही याला म्हणू शकाल की AB = BC आहे. सो अँगल हा BAC आणि हा अँगल BCA 45/45 चे होईल. आणि 45/45 चा 90 चा ट्रायंगल जर आला तर अपोजिट साइड ऑफ 45 डिग्री काय असते, अपोजिट साइड ऑफ 45 डिग्री ABBC कोणती पण घ्या. तर AB = BC = काय 1/√2 टाइम्स ऑफ द हायपोटेनियस, म्हणजे 1/√2 टाइम्स ऑफ द 10, म्हणजे काय येईल 5√2. आता याला तुम्ही लिहू शकता ना 10 ला तुम्ही असं लिहू शकत नाही का की √2 इंटू याला, ठीक आहे 10 ला कसं लिहिणार तुम्ही, तर याला रूटच्या फॉर्म मध्ये लिहा ना 100, म्हणजे 50 इंटू √2 असं सुद्धा तुम्ही लिहू शकता. 50 इंटू 2 लिहू शकता. आता 50 इंटू 2 लिहायचं तर हा √2 बाजूला करू, तर हा 50 इंटू हा √2 बाजूला करू, याला 25 इंटू √2 लिहा. 25 इंटू √2 याला तुम्ही फाइंड केलं तर तुम्हाला 5√2 मिळेल. ठीक आहे, रॅशनलाइज सुद्धा करू शकता तुम्ही. यापेक्षा ऍक्च्युअली तुम्ही रॅशनलाइज जर केलं तर सिंपल होईल. काय होईल की 10/√2 जर आलं तर √2 ने काय करायचं मल्टिप्लाय करायचं आणि डिवाइड करायचं. रॅशनलाइज हा √2 काय होईल मग तुमचं येथे √2 इंटू √2 2 होईल. सो 10√2/2 हे होईल 5√2. काय येईल 5√2. अशा पद्धतीने साइड मिळते. त्यानंतर पेरिमीटर सॉल्व्ह करू शकता. म्हणजे 40/40/90 नुसार सुद्धा तुम्ही हा प्रॉब्लेम सॉल्व्ह करू शकता आणि पायथागोरस थेरमनुसार सॉल्व्ह करू शकता. ज्यावेळेस स्क्वेअर, रेक्टँगल याच्यावरती अशा प्रकारचा प्रॉब्लेम विचारला जाऊ शकतो त्यावेळेस मी एकच सांगेल तुम्हाला, स्क्वेअर आणि रेक्टँगल जर असेल तर त्या ठिकाणी 90 डिग्रीचा अँगल असतो, त्या ठिकाणी डेफिनेटली तुम्ही पायथागोरस थेरम वापरू शकता. त्या ठिकाणी पायथागोरस थेरमच वापरा. 30, 60, 90, 45/45/90 च्या थ्रू जाऊ नका. त्या ठिकाणी तुमचं चुकण्याचे चान्सेस कमी असतील. आणि जर एखाद्या गरजच पडली त्या ठिकाणी पायथागोरस नाही 30, 60, 90, 45/45/90 जर यूज करायचं काम करत असेल तर तो कसा करायचा या ठिकाणी ते पण मी तुम्हाला सांगितलेलं आहे. आय होप हे आजचं लेक्चर तुम्हाला समजलं असेल, लक्षात आलं असेल. व्यवस्थित याला अगोदर बेसिक करा, त्यानंतर ह्या प्रॅक्टिस सेट कडे जा, म्हणजे सगळ्या गोष्टी समजतील. ओके, थँक्यू.